बॅटिंग साठी आमंत्रित केलं टीम राहणारला. खरं तर जेव्हा टॉस झाला तेव्हा उल्लेख केला, तेव्हा राहणार टीमनं सांगितलं की जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच घेतली असती. त्यामुळं कुठेतरी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. दोन्ही चांगल्या टीम्स आहेत. बादशाह 11 पिंपळघर त्यांच्या अगेन्स्ट टीम स्वर्गीय रोहिदास शेठ स्मृती राहणाल. चला मॅच सुरू करायची आहे. टीम जय बजरंग टेंबिवली संघ कॅप्टन संपर्क साधायचा. यानंतरची मॅच टीम विराज स्पोर्ट्स धामणगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम लाईफलाईन 11 पिंपळगाव. आपण देखील इनिंग नंतर टॉससाठी तयारीत राहायचा. विराज स्पोर्ट्स धामणगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम लाईफलाईन 11 पिंपळगाव. मॅचला आपण करतोय सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. वैभव स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती गुणेश. पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह होती परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला हिट केलं. मी म्हणेन की धाबा वाचल्यात 3. एक सिंगल आणि एका धाब्यानं संघाचं खातं ओपन होत आहे. टीम राहणारच्या ऑफ द मार्क टीम राहणार आणि ऑफ द मार्क बॅटर वैभव. संतोष आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. गुणेश पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटरने बॉलमध्ये कनेक्शन हवं तसं झालं नाही. या स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळायचं होतं. डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. एक मिड विकेटला खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑनला खेळाडू, बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि कॅप्टन गुणेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती गेलाय, फोर्स केलाय, अडवलाय बॉल. दिनेश आहेत पॉइंटला. एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक 2 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल आहे. खरं तर बॅटिंग करायची होती टीम राहणारला परंतु सध्या तरी सिच्युएशन थोडीशी खराब पाहायला मिळते कारण 4 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा आल्यात. पुढचा बॉल ओहो चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते गुणेशकडनं. आणखीन एक डॉट बॉल आणि मला वाटतं 5 चेंडू झाल्यात, 2च धाबा खर्च केल्यात. गुणेश अराउंड विकेट. वाह काय बॉलिंग केली. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा फक्त आणि फक्त 3 धाबा. काय लाजवाब बॉलिंग स्पेल. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धाबा म्हणजे पूर्णपणे डॉमिनेट केलं टीम पिंपळघरनं. परंतु विचार केला तर सध्या तरी गुणेश पाटील चांगली बॉलिंग टाकली आणि आता तशीच सुरुवात ठेवावी लागणार आहे टीम पिंपळघरला. राहणार संघ दबाव आहे कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. 2 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर होते परंतु त्याचा फायदा उचलता आला नव्हता. परंतु आता मला वाटतं 6 खेळाडू मला वाटतं 7 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवर पाहुण्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेश येत आहेत नवीन बॉलर दुसऱ्या ओव्हरमध्ये. योगेश भोईर.
बॉलर तयार. यावेळेस पुल केलाय, फटका चांगला स्क्वेअर लेग रिझनला. खेळाडू आहेत, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला पळतात बॅटर, मात्र थांबवलाय वेळेस. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. 4 रन्स. योगेश भोईर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे, वैभव आणि संतोष. बॉलर तयार होतोय योगेश. फटका चांगला, मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल आली याही चेंडूवरती. एका धावेनं धावफलक पुढं सरकत आहे. सिंगल डबलला काही होणार नाही आहे. जर या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकायचा असेल तर तुम्हाला 40+ धावा बनवणं गरजेचं असणार आहे. नक्कीच भादवड गावचे आदर्श शिक्षक शंकर गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि यावेळेस पुलचा फटका लाजवाब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुल षटकार. ऍक्शन रिप्ले लगेच टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, पिकअप केलं आणि लॉन्च केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरा दिवस आजचा आणि या तिसऱ्या दिवसामधली ही तिसरी लढत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. टीम स्वर्गीय रोहिदास शेठ स्मृती राहणार त्यांच्या अगेन्स्ट टीम बादशाह 11 पिंपळघर. यानंतर टीम विराज स्पोर्ट्स धामणगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम लाईफलाईन पिंपळगाव. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी लगेच तयारीत राहायचं आहे. षटकार आलाय, षटकारानं धावफलक आता 11 वरती. या आणि विकेटचं पतन, धक्का लागलाय. पहिला धक्का टीम राहणारला लागतोय. बॅटर झालेत बाद. ऍक्शन रिप्ले लगेच टेलिव्हिजन स्क्रीन वरती. 3 स्टार मूवीज लाजवाब टेलिकास्ट त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच उल्लेख करतोय मी 3 स्टार मूवीजचा देखील, कारण फार कमी कॅमेरामॅन आहेत की जे अगदी मिडलला बॉल टिपतात हवेमध्ये गेल्यानंतर. त्यामध्ये नक्कीच या 2 कॅमेरामॅनचं नाव मी आवर्जून घेईन, किशोर म्हात्रे आणि राहुल म्हात्रे. लाजवाब कॅमेरा वर्क. भिवंडीमध्ये फार कमी कॅमेरामॅन आहेत. यावेळेस फटका चांगला केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, बॉल अडवलं जाईल. दरम्यान या चेंडूवरती किती धावा बनतात. तो दुसरीचा प्रयत्न धोक्यामध्ये तर होते बॅटर, मात्र 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. दोन धाब्यानं धावफलक 13 वरती आहे. 13. पुढचा बॉल पूल केलाय, फटका हवेत आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू, मिस्टेक घडली, झेल झाली, ड्रॉप आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. आणि अशा पद्धतीनं मला वाटतं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 14 बनल्यात. आणि पुढील 2 ओव्हरसाठी लगेच समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात जयवंत पाटील सरांच्या वाणीतून पुढचं धावतं समालोचन.
खूप खूप धन्यवाद साहिल शेळके. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 14, एक गडी बाद. बाद झालेला फलंदाज वैभव ज्याने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलं होतं. खेळपट्टीवर जोहरम आणि त्याला साथ देण्यासाठी संतोषला आपण पाहतो ही जोडगोली. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ झालेला आहे. अगेन स्पिन हा फटका खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहज पूर्ण करतोय जोहरम. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 16. पुन्हा एकदा राजेंद्र तयार होईल. खूप चांगला गोलंदाज आहे राजेंद्र बजागे. बादशाह पिंपळकर या संघाचा. छोटासा रनवे स्वीप केलेल्या चेंडूला झाडू शॉट आपण बघितला. चेंडू गेला होता स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 18. लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस नाव. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पिंपळनेर चषक जिंकल्यानंतर या संघाचा देखील कॉन्फिडन्स दुणावलेला आहे. बादशाह पिंपळकर संघाने कमालीचा परफॉर्मन्स केला होता त्या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू चांगला फटका विडॉनच्या डोक्यावरून खेळलेला आहे. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतोय जोहरम. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 20. पण राजेंद्रने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 मेला दुहेरी धावा पूर्ण करताना आपण पाहतोय जोहरमला. पहिल्या षटकामध्ये गुणेशने लाजवाब गोलंदाजी केली होती. सुपर सेव्हर गोलंदाजी केली. फक्त 3 धावांचं ते षटक राहिलं. त्यानंतर योगेशने धावा खर्च केल्या. 11, 1 विकेट. राजेंद्र पुन्हा एकदा तयार होईल. पुन्हा एकदा पाहता आपण वुडलँड स्पॉटून चेंडू उचली घेतली होती आणि अगदी पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसा संपर्क झालेला नाही. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला. 1 धाव पूर्ण करताना जोहरमला आपण पाहतोय पंचांचा 22चा इशारा आलेला आहे. 1 धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 21. चांगली गोलंदाजी 3rd ओव्हर मध्ये बघायला मिळते राजेंद्र द्वारा. 4 चेंडू टाकलेले आहेत. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पण इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. एक चांगलं आव्हान उभं करायचं असेल तर स्वर्गीय रोहिदास सेठ, स्मृती राहनालला. खेळपट्टीवर संतोष आणि जोहरम ही जोडगोली भरोशाचे खेळाडू आहेत. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये, व्हेरिएशन आहे. विविध प्रकारचे चेंडू मध्ये बदल करताना आपण पाहतोय गोलंदाज राजेंद्र. चांगली गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग बघायला मिळते 3rd ओव्हर मध्ये. खूप सुंदर चेंडू होता. फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आली आहे संतोषाची. अजून एक झटका लागतोय स्वर्गीय रोहिदास स्मृती राहनाल संघाला. संतोष देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. काय गोलंदाजी केलेली आहे तिसऱ्या षटकामध्ये राजेंद्र याने. 7 धावा देत 1 गडी त्याने बाद केलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना. आता मात्र इथून अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. एक चांगलं आव्हान सेट करायचं असेल तर 6 चेंडूंचा शिल्लक खेळ आता राहिलेला आहे. श्याम येतोय न्यू बॅटर. या षटकामध्ये बघा आपण जर राजेंद्रच्या या षटकाचा या स्पेलचा विचार केला तर 7 धावा त्याने 1 गडी बाद केलेला आहे. कमालीची गोलंदाजी केली. विनोद अंतिम षटकासाठी तयार होईल बॉलिंग मार्कवर. पण नॉट इनफ टोटल इन बोर्ड. पाहतो आपण ज्या धावा स्कोरबोर्डवर हव्या होत्या त्या बघायला मिळत नाही. याचं कारण म्हणजे टिचून मारा केलेला आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी केलेली आहे. बादशाह पिंपळकर संघातील 3 गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. गुणेश, त्यानंतर योगेश आणि त्यानंतर राजेंद्र. विनोद तयार होईल. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जात असताना चेंडूला हॅमट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला संभाजी होता. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली. वेल होती फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली. 1 धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल
22. अंतिम षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर श्याम. श्याम देखील एक मधल्या फलीतील विस्फोटक आणि घातक फलंदाज आहे. नाव खूप मोठं आहे श्याम याचं. ओ चांगला फटका. मिड ऑफ चेंडू येतो लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक राजू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. क्विक सिंगल कंप्लीट केली. एकच धावेवर संतुष्ट बॅटर श्याम. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 23. एक एक धाव काढली जात आहे. एक षटकार आपण जर बघितला जो वैभवच्या बॅट मधून आला तर तोच एक मोठा फटका या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण बघितलेला आहे. सोडून दिलेल्या चेंडूला. खूप सुंदर चेंडू होता. अप्रतिम चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये विनोद. कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे जोसेफ सारख्या फलंदाजाला. स्टेप आउट होऊन हा फटका खेळलेला आहे. गुन्हे झेपावतोय. कॅच ड्रॉप. संधी चालून आली होती ती दवडली आणि आता मात्र धावबाची संधी देखील निर्माण झालेली आहे. हो हो हो. थोडासा फनी मोमेंट आपण बघितला. तिथे फलंदाजाला बाद करण्याची सुवर्ण संधी चालून आली होती ती दवडली. श्यामने तिथे आपण पाहतोय धावण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता धाव घेण्यासाठी. तो पाहतोय आपण खेळपट्टीवर मधोमध उभा राहिला होता. विकेटवर उभा राहिला होता पण 2 धावा पूर्ण केलेल्या. चेंडू गॅदर करता आला नव्हता गोलंदाज विनोदला. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 25. खोदून काढलेला आहे. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू घरंगलत चाललाय डीप मिडॉनला. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये गुणेशला आपण पाहतोय. 2 धाव पूर्ण करताना जोरमला देखील शांत ठेवलेले आहे खेळपट्टीवर. कारण जोरम एक आक्रमक बॅटर आहे. त्याला देखील पूर्णपणे शांत ठेवलेले आहे खेळपट्टीवर. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय बॉलिंग मार्कवर विनोद. धावा मात्र धावपलकावर 27. 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मी तर म्हणेन एक सन्मानजनक टोटल धावपलकावर बघायला मिळेल. कारण राहणार संघाकडे देखील एक चांगली गोलंदाजीचा तोफखाना आहे. पायांमध्ये चेंडू टाकला होता. स्वीपच्या अंदाजाने चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जोरम 2 धावा पूर्ण करतोय आणि ह्याच बरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 29. 30 धावांचे माफक लक्ष्य पूर्ण करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी बादशाह 11 पिंपळगरला. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. यानंतर जो सामना होईल विराज स्पोर्ट्स धामणगाव आणि लाईफलाईन 11 पिंपळगाव. दोन्ही कॅप्टन आपण विना विलंब टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय. विराज स्पोर्ट्स धामणगाव आणि लाईफलाईन 11 पिंपळगाव. आदर्श शिक्षक शंकर सरांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं. तसेच नितीन पाटील साहेब आपणास देखील विनंती करतो आपण देखील आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. तसेच भरत देवलीकर साहेब जे मेन ॲडवायझर आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे त्यांना देखील विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय. आपल्या शुभ हस्ते आम्ही या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वेलकम शंकर सर. आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. तसेच जे के म्हात्रे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रोटरीचे अध्यक्ष आहेत विराज स्पोर्ट्स धामणगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना आपल्याला बघायला मिळेल लाईफलाईन 11 पिंपळगाव. लाईफलाईन 11 पिंपळगाव संघ कर्णधार आपण यायचं आहे क्विक फास्ट नाणेफेक करण्यासाठी.
लाईफ लाईन 11 पिंपलगाव संघ कर्णधार नाणेफेक करण्यासाठी आपण यायच्या टॉस बॉक्स मध्ये. तीस धावांचं माफक लक्ष पार करावं लागेल विजयाचं हा सामना जिंकण्यासाठी बादशाह 11 पिंपळगरला. तर लाईफलाईन 11 पिंपळगाव संघ कर्णधार आपण ताबडतोब संपर्क साधायचा. त्यानंतर जो सामना होईल जय ब्राह्मणदेव बाटाले ए आणि त्यांच्या विरुद्ध धारशी आयुर्वेदा गाणे फिरिंगपाडा, आपण देखील संपर्क साधायचा आहे. चला तर आपण टॉस करणार आहोत. विराज धामणगाव आणि त्यांच्या विरुद्ध लाईफ लाईन 11 पिंपलगाव या दोन संघांमध्ये नाणेफेक टॉस करणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. स्पेशल या स्पर्धेसाठी कॉइन बनवण्यात आलेले आहे. कॉइनची एक बाजू आहे नारायण स्मृती भादवड मास्टर 40+ आणि दुसरी बाजू रोटरी डिस्ट्रिक्ट 3142. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. नारायण स्मृती असा कॉल आहे पण त्याच्या अगेन्स्ट आलेला आहे रोटरी डिस्ट्रिक्ट 3142. तर मान्यवरांना विनंती करते पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तत्पूर्वी दोन्ही संघ कर्णधारांना लेमन एनर्जी टॅबलेट दिल्या जातील ज्या भानुदास काशीनाथ पाटील दापोडे यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. आपलं विशेष आभार. नंदकुमार नाणेफेक जिंकलेले इथं आल्यानंतर कसं वाटलं? हे ग्राउंड तर एकदम सुंदरच आहे. तर खूप नियोजन खूप सुंदर केलं आहे. टॉस जिंकलेले काय निर्णय? फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे लाईफलाईन 11 पिंपलगावला. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत साहिल शेळके. थँक्यू सो मच. बॅक टू द क्रिकेट नाव. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. राजेंद्र आणि त्याला साथ देण्यासाठी बिल्ला. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज वैभव. फुलटॉस चेंडू होता. बलून डिलिव्हरी पण स्वेअर चेंडू डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव पलकर जोडली जाईल ऑफ द मार्क. धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. बादशाह 11 पिंपळगर संघाचे खाते उघड झालेले आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने पुन्हा एकदा वैभव तयार होताना पाहतो आपण बॉलिंग मार्कवर. स्टेप आउट हा फटका खेळलेला आहे. स्ट्रेट फटका खेळला होता पण पायाने चेंडूला अडवला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावांची बचत केली. 3 धावा सेव्ह केल्या. जबरदस्त बिल्डिंग वैभव दारा
एक धाव पूर्ण करतोय राजेंद्र. राजेंद्र ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 2. पुन्हा एकदा वैभव तयार होईल. छोटासा रनअप. उलटा चेंडू होता डाव्या एष्टीवरचा, पण दिशाहीन चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 3 या अंकावर. वैभवला चांगली गोलंदाजी करावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावांचं संरक्षण करावं लागेल राहणार टीमला. हो, चांगला चेंडू, जोरदार अपील, फिंगर अप, बिग विकेट, बिग लॉस. बिल्लाच्या खेळीचा अंत. चेंडू बरोबर, चेंडू पाहतो आपण पायांवर जाऊन आदळला आणि पंच संजय पाटील यांचा इशारा आला की फलंदाज बाद आहे. लेग बिफोर विकेट. पहिला धक्का लागतोय बिल्लाच्या रूपामध्ये टीम बादशाह 11 पिंपळगरला. अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलेला आहे वैभव याने. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. न्यू बॅटर गुणेश येतोय खेळपट्टीवर. टीमचा लीडर आहे सर सेनापती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाऊन द लेग स्टंप हा चेंडू टाकला होता वैभव याने. वाईटची खून करताना अंपायर संजय पाटील. एक अवांतर धाव धावपलकावर प्लस केली जाईल. या अतिरिक्त धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 4. स्वेअर मारा बघायला मिळतोय वैभव याचा. छोटस समीकरण आहे. 24 चेंडू आणि 30 धावा असे हे इक्वेशन पार करावं लागेल. स्ट्रेट फटका खेळला होता, पण बिटॉनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते विठ्ठल दारा. वेल होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 5. पॉवर प्लेचं षटक आहे, शक्ती प्रदर्शनाचं षटक आहे. शक्ती दाखवावी लागेल फलंदाजांना, पण रणनीती निश्चितच बघायला मिळते ती बादशाह 11 पिंपळगर या संघाची. त्यांना ठाऊक आहे की 24 चेंडूंमध्ये 30 धावा, एक छोटंसं टार्गेट आपल्याला पार करायचं आहे. त्या स्ट्रॅटर्जीनुसार खेळ सादर करताना चांगला फटका समोर खेळलेला आहे, पण पायाने चेंडूला अडवला श्याम याने. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि तसंही क्रिकेट खेळामध्ये एक एक धाव व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 6. 6 लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन 1 विकेट गंवाने के बाद. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर वैभव. अँगल चेंज करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. डावखोरा बॅटर टीमचा कॅप्टन. स्ट्राईकला बॅटर आहे गुणेश. पुल केलेल्या चेंडूला कंट्रोल पुलचा फटका होता. चेंडू झाला डीप मिड विकेटकडे. एक धाव पूर्ण केली. जोरम झेपावला होता चेंडूवर, झपाटला होता. वेल होती फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची. या एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 7. एक एक धाव जोडली जात आहे. पुन्हा एकदा वैभव तयार होईल बॉलिंग मार्कवर. राऊंड द विकेट. सामना करेल बॅटर राजेंद्र. खेळतोय 2 धावांवर. जय बजरंग टेंभवली संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. अंदाधुंद बॅट चालू होती. जोरदार अपील केला होता. इनफॅक्ट इन लाईनचा आपण जर विचार केला तर चेंडूने उचली घेतली होती. काही पॅडवर चेंडू आदळला होता. पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. लेग बाईचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव धावपलका जोडली गेली आणि अशा प्रकारे पाहतोय
पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 8-1 गडी बाद. आठ धावा धावपलकर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजून 22 धावा पूर्ण कराव्या लागतील येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. समीकरण जरी छोटं असलं तरी शेवटी क्रिकेट आहे. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही या खेळामध्ये. पण इथून राहणार संघाला जर सामना जिंकायचा असेल तर जादुई गोलंदाजी करावी लागेल, गुच्छाने विकेट घ्यावे लागतील. या उलट आपण पाहतोय 18 चेंडूंमध्ये फक्त 22 धावा कंप्लीट करायच्या आहेत विजय साजरा करण्यासाठी बादशाह लोन पिंपळघरला. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, कटर चेंडूचा वापर केला होता, खूप सुंदर चेंडू होता. धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता, निर्धाव चेंडू जातोय. झोरम एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे. स्वर्गीय रोहिदास शेठ स्मृती राणाल संघाचा षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा जोरम. हो अगेन स्पिन हा फटका खेळलेला आहे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता. वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 10. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा, 20 धावा अजून पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. ओ चांगला फटका, बॅकफुट पंच. पण क्षेत्ररक्षक पाहतो आपण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना डीप कव्हरला मिळेल फक्त एकच धाव, एक पेक्षा जास्त नाही. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावर. पुन्हा एकदा झोरम तयार होतोय बॉलिंग मार्कवर. झोरमने फलंदाजीमध्ये कोहरम केलेलं नाही, पण गोलंदाजी त्याला लाजवाब करावी लागेल. सतरा धावांचं योगदान दिलं होतं झोरमने, पण आता गोलंदाजी देखील त्याला टिचून करावी लागेल. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. राऊंड द विकेट. हो अंदाधुंद बॅट चालवली होती. कट्टर हा चेंडू बघायला मिळतोय. खूप चांगला चेंडू बघितला. निर्धाव चेंडू जातोय. काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये झोरम. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत, 3 धावा खर्च केलेले आहेत. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी करतोय. धावांपासून वंचित ठेवलेले आहे गुणेश सारख्या फलंदाजाला, राजेंद्र सारख्या फलंदाजाला. हा वेगवान चेंडू होता. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करीत होता एस्टियनच्या मागे क्षेत्ररक्षक, पण त्याला हुलकावणी देऊन चेंडू चाललाय बिहाइंड द विकेट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण करताना गुणेशला आपण पाहतोय. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 14. एक एक धाव इथून खूप महत्वाची असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. झोरम पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत तरी एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाही. चौदा धावा धावपलकर. 16 धावा अजून पूर्ण कराव्या लागतील आणि चेंडू शिल्लक आहेत 13. झोरम तयार होतोय बॉलिंग मार्कवर. हो चांगला फटका. गॅप मधून चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. गुड शॉट.
अप्पलकर 18 आणि विजयासाठी आता 12 धावा पूर्ण कराव्या लागतील. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण शिल्लक राहिलेले आहे या सामन्यामध्ये. तिसऱ्या षटकासाठी आता कोणत्या गोलंदाजाला यूज केलं जाईल राणाल संघाकडून. मनोज येते षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग मार्कवर. स्ट्रॅटेजिक टाइम आउट देखील झालेला आहे. ड्रिंक्स इंटरवल पाहतोय. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जाते. वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडीचे ऐतिहासिक ग्राउंड आहे. ह्याच मैदानावर डे नाईट स्वरूपामध्ये अनेक मेगा इव्हेंट झालेले आहेत. मनोज तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर गुणेश. 5 धावांवर खेळतोय. कॅप्टन आहे गुणेश. बिल्ला 0वर बाद झाला. राजेंद्रने आत्ताच एक चौकार लगावलेला आहे. 9 धावांवर तो खेळतोय. जोरमने 10 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. चांगला चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त 1च धाव. 1 पेक्षा जास्त नाही. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 19. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बरोबर 11 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय संपादन करण्यासाठी. फिल्डिंग मध्ये बदल करताना मनोजला आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू. लाफ्टेड शॉट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विठ्ठल झेल सोडताना पाहतो आपण. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा. या षटकार येते. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू फिट आहे का? यस, फिट आहे. जर जास्त दुखापत असेल तर आपण रिटायर हार्ट होऊ शकता. रिस्क घेऊ नका मित्रांनो. खूप चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी, पण चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. षटकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 25. फक्त 5 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पण विठ्ठलची प्रशंसा करावी लागेल जीवाचे रान झेल घेण्यासाठी. झेलाला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. झेल सोडल्यानंतर आणि झेल पकडल्यानंतर कशा प्रकारची कलाटणी लागते आपण नेहमीच क्रिकेट खेळामध्ये बघितलेलं आहे. पुन्हा एकदा मनोज तयार होईल बॉलिंग मार्कवर. राजेंद्रच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आला होता आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव. खूप सुंदर चेंडू टाकला होता. गोलंदाज मनोज याने धावा कायम आहे. धावपलकावर 25. विजयासाठी फक्त 5 धावा पूर्ण कराव्या लागतील. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न. अंधाधुंद बॅट चालवली होती. खूप सुंदर चेंडू होता. हा चेंडू इन स्विंग झाला होता. निर्धाव चेंडू जातोय. इन कटर इन स्विंग चेंडू आपण बघितला. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय मनोजला षटकार. हल्ल्यानंतर अजून एक अप्रतिम चेंडू. शरीराचा वेध घेणारा. एक चोरटी धाव पूर्ण केली.
पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एका धावेने आता धावसंख्या पुढे जाताना 26. फक्त विजयासाठी 4 धावा पूर्ण कराव्या लागतील. सात चेंडू शिल्लक आहेत, 4 धावा पूर्ण कराव्या लागतील. सोपं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे ह्या मॅच मध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, बॉलर बॅक ड्राईव्ह आणि याचबरोबर चेंडू जातो निर्धाव. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 26 आणि विजयासाठी आता अंतिम षटकामध्ये 4 धावा पूर्ण कराव्या लागतील. 6 चेंडू आणि 4 धावा ह्या विजयाच्या पूर्ण कराव्या लागतील बादशाह पिंपळकरला. चालू असलेला सामना स्वर्गीय रोहिदास शेठ स्मृती राहनाल आणि बादशाह पिंपळकर या 2 संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय. यानंतर जो सामना होईल विराज स्पोर्ट्स धामणगाव आणि त्यांच्या विरुद्ध लाईफलाईन 11 पिंपळगाव अशी ही झुंज प्रेक्षकांना बघायला मिळेल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस समारोप सांगता या स्पर्धेचे होणार आहे. पहिला दिवस गाजवला इव्हान शिलवण पिंपळा संघाने. अंतिम फेरीत धडक मारल्या कमालीचा सांघिक खेळ या संघाचा आपण बघितला. दिवस क्रमांक 2 वर वर्चस्व दबदबा निर्माण केला श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकोली संघाने. कमालीचा खेळ दाखवला आणि सेमी फायनल मध्ये या संघाने धडक मारलेली आहे. संदीप अंतिम षटकासाठी आणि चेंडूला पाठवला, पंच केलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर विजयी चौकार राजेंद्रच्या बॅट मधून. मॅच फिनिश सामना जिंकलेला आहे बादशाह पिंपळकर संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टॉप लक टीम स्वर्गीय रोहिदास शेठ स्मृती राहनाल. सामनावीर खेळाडू आहे राजेंद्र. कमालीची कामगिरी राजेंद्रने केली या सामन्यामध्ये. महत्वपूर्ण 19 धावांची